मीन अल्वेओलर कॉन्सन्ट्रेशन डिफाईन करतात. जेवढं अल्वेओलसमध्ये असेल तितकंच ब्रेनमध्ये असेल. त्याच्यामुळे दोघांना सेम असल्यामुळे त्याचा पोटन्सीसाठी वापर करण्यात येतो. हे सहजपणे तुम्हाला मोजता येईल. तर मॅक 50 इज 50% पॉप्युलेशन स्टँडर्ड स्टिम्युलसला रिस्पॉन्स नाही करणार. स्टँडर्ड स्टिम्युलस आहे तुमचा सर्जिकल स्किन इन्सिजन. हा स्पायनल लेवलच्या याच्यावर ॲक्ट करतो. तर मॅक तुमचा इंट्युबेशनचा हाई असतो 1.3 to 1.5 पर्यंत. नंतर स्किन आणि स्किनपेक्षा कमी स्कोपीला लागतो. आणि मग मॅक बार हा मॅक इंट्युबेशनच्या इक्वल आहे. कॅटेकोलामाइन्स लेवल ब्लॉक्स ॲड्रेनर्जिक रिस्पॉन्स BAR. तर दिस इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ ब्रेन टिश्यू कॉन्सन्ट्रेशन. मॅक रफली ॲडिटिव्ह असतो. 1.3 ही फिगर इंट्युबेशनची, बारची आणि AD95ची आहे. आणि मग मॅक 0.6 इज अवेअरनेस, मॅक 0.3 इज ॲम्नेसिया. तर हॅलोथेनचा मॅक आहे 0.74 म्हणजे पाऊंड, जस्ट सीओच्या ऑलमोस्ट हाफ. आणि ब्लड गॅस पार्टिशन कोइफिशियंट माहिती पाहिजे. त्याच्यावर तुमची रॅपिडिटी ऑफ ऑनसेट आणि ऑफसेट आहे. सगळ्यात कमी आहे झेनॉन 0.1 इज द लोएस्ट. मग डेस 0.4. मग नायट्रस पण 0.4 आहे, ऑलमोस्ट जवळ. त्याच्यानंतर CO 0.6. मग आयसो खूप 1ने वाढून जातो 1.46. आणि त्याच्याही पुढे मग हॅलोथेन आहे. तर हॅलोथेन इंडक्शनला कामा येतो, फक्त स्लो आहे, स्वीट आहे, स्लो आहे. पोटंट आहे पण स्लो आहे. हा त्याविरुद्ध डेस हा फास्ट आहे पण तेवढा पोटंट नाही आहे. आणि हा पण फास्ट आहे पण हा पण खूप पोटंट नाही आहे. 71पर्यंत मॅक आहे. नायट्रसचं पण तसं आहे, फास्ट आहे परंतु पोटन्सी 100च्या वर आहे, म्हणजे यू कांट अचीव इट. त्याच्यामुळे CO चांगला आहे 0.65 आणि मॅक 1.6 1.8. आयसोचा पार्टिशन कोइफिशियंट 1.46 आणि मॅक 1.2. हॅलोथेनचा कलर रेड आहे. हॅलोथेन हलाईड आहे, बाकीचे इथर आहेत व्होलाटाईल एजंट्स. तर हा डिग्रेड होतो. हा इन्फ्लेमेबल नाही आहे इथरसारखा, पण डिग्रेड होतो स्पॉन्टेनियसली आणि फोटोकेमिकली. ऑक्सिडेटिव्ह डिकम्पोजिशन किंवा फोटोमुळे डिकम्पोजिशन झाल्यामुळे त्याचे हलाइड्स बनतात. अल्किल हलाइड्स आहे तो. प्लीजंट आहे, नॉन इरिटंट आहे. आपण बघितलं मॅक 0.75 आहे, कोएफिशियंट 2.5 आहे. 20% सगळ्यात जास्त मेटाबोलाइज हाच होतो व्होलाटाईल एजंट्समध्ये. ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम होतं, त्याच्यापासनं ते ट्रायफ्लोरो ॲसिटाल्डिहाइड बनतं, मेजर एंड प्रोडक्ट आहे. आणि रिडक्टिव्हमुळे हॅलोथेन वगैरे हे हलाइड्स बनतात. तर हॅलोथेनचं सगळ्यात जास्त मेटाबॉलिझम आहे 20 to 40%. ट्रायफ्लोरो ॲसिड बनतं, हे तिघांपासनं बनतं. हॅलो आयसो डेस. COचं कॉन्ज्युगेशनने थोडंसंच बनतं, हेक्झाफ्लोरो आयसोप्रोपेनॉल. तर हे बाकीचे तर फार कमी मेटाबोलाइज होतात, फक्त हॅलोथेनच जास्त मेटाबोलाइज होतो. तर हॅलोथेनच्या मेटाबॉलिझममुळे जे हे ऑक्सिडेटिव्ह आणि रिडक्टिव्ह मेटाबॉलिझम आहे त्याच्यामुळे जे हलाइड्स बनतात हे डायरेक्टली हेपॅटोटॉक्सिक आहेत. त्याच्यामुळे बेनाईन हेपॅटायटिस होतो. हा बिनाईन हेपॅटायटिस होतो. हा माइल्डर फॉर्म आहे. हा ऑक्सिडेटिव्ह प्रोड्यूसमुळे बनलेला आहे. आणि जो याच्यामुळे बनतो, रिडक्टिव्ह प्रोसेसमुळे, जो ऑक्सिडेटिव्ह प्रोसेसमुळे बनतो तो ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड बनतो. हा हेपॅटिक मायक्रोमॉलिक्युलसोबत बाइंड होऊन अँटीजेनिसिटी करतो आणि इम्युन मेडिएटेड असल्यामुळे ही खूप फल्मिनंट रिॲक्शन होते आणि मॅलिग्नंट हेपॅटायटिस होतो. टाईप 2. टाईप 1 इज सिम्पल, टाईप 2 इज मॅलिग्नंट. ऑक्सिडेटिव्हमुळे CYP आपल्याला माहिती ऑक्सिडेटिव्ह करतात. आणि रिडक्टिव्ह आहे ते फक्त साधे हलाइड्स बनतात, ते डायरेक्ट टॉक्सिक आहेत, त्याच्यामुळे बिनाईन हे होतो.
ऑक्सिडेशन बाय CYP, रिडक्शन बाय अदर मेकॅनिझम्स. मायोकार्डियमला डिप्रेस करतो आणि हा डायरेक्ट SA नोडला अफेक्ट करतो, त्याच्यामुळे ब्रॅडी करतो. त्याच्यातले डायरेक्ट व्हेगल इफेक्ट लिहिला आहे, तो ठीक आहे, ओके, हा डायरेक्ट व्हेगल इफेक्ट आहे. बेस्ट ब्रॉन्कोडायलेटर आहे. सेरेब्रल ब्लड फ्लो सगळ्यात जास्त वाढवतो हा, त्याच्यामुळे ICP सगळ्यात जास्त वाढतो. हा बाकीचे एवढं नाही वाढवत, त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे. नंतर मॅलिग्नंट हायपरथर्मियामध्ये हा आहे. इंडक्शनसाठी पण वापरता येतो. ॲरेथमियाजला सेन्सिटाईज करतो हा, स्पेशली जर तुमचं काही चालू असेल तर, हायपॉक्सिया असेल आणि इन्फ्युजन्स असतील कॅटेकोलामाइड्सचे. शिवरिंग करतो, हॅलोथेन शेक्स म्हटलं आहे. रिकव्हरी स्लो आहे, आपण बघितलं 2.75 आहे त्याचा ब्लड गॅस कोइफिशियंट. हेपॅटायटिस टाईप 1-2 करतो. मॅलिग्नंट हायपरथर्मियामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड, लिव्हर डिस्फंक्शनमध्ये, रेज्ड ICPमध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये पण कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तर हा स्वतः डिग्रेड होतो म्हणून थायमॉल टाकावा लागतो. थायमॉल हा त्याच्यात स्टॅबिलायझिंग एजंट आहे. ते थायमॉलमध्ये थायमॉलमुळे मशीन्सचे पार्ट्स खराब होतात.